नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 119 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या तुकोबा स्पीक्सच्या उपक्रमातून आपण जगद्गुरू तुकोबारायांचं साहित्य आणि त्याच अर्थाची वैश्विक पातळीवरची एखादी कविता या दोघांचा तुलनात्मक अभ्यास करत असतो. आणि जगद्गुरू तुकोबारायांचं साहित्य कसं कालजयी आहे, कसं क्लासिकल आहे, कसं आजही ते संयुक्तिक आहे, आजही जीवनाला कसं लागू पडतं याची आपण चर्चा करत असतो. आजचा जगद्गुरू तुकोबारायांचा गाथेतला अभंग असा आहे. मस्तकी सहावे ठाकी यासी जाण, तेव्हा देव पण भोगावे गा. आपुलिये स्तुती निंदा अथवा मान, टाकावा थुंकोन पहिलीकडे. सद्गुरु सेवन तेचे अमृतपान, करुणी प्राशन बैसावे का. आपल्या मस्तकी पडोत डोंगर, सुखाचे माहेर टाकू नये. तुका म्हणे आता सांगू तुला किती, जिन्याची फजिती करू नये. तर महाराज आपल्याला समजून सांगतात, एक दृष्टांत देऊन, एक उदाहरण देऊन, की माणसाचं जीवन कसं आहे आणि माणसाला मोठेपणा कसा प्राप्त होतो. महाराज पहिल्याच चरणामध्ये सांगतात की मस्तकी सहावे टाकियाचे जाण. मस्तकावर टाकियाचे, टाकी म्हणजे छन्नी हातोडी, हातोड्याचे घाव जो सहन करतो तो कोण? तो साधा माळरणावाचा कुठला तरी एक वेडा वाकडा दगड असतो. पण जो मूर्तिकार आहे त्याला व्यवस्थित टाकीनं घडून, त्याला मार देऊन 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 त्याला एक आकार देतो. आणि तो कशाचा आकार असतो? मंदिरामधल्या मूर्तीचा. आणि साधा दगड जेव्हा तो टाकीचे घाव सोसतो तेव्हा त्याला आकार मिळतो तो मंदिरामधल्या मूर्तीचा, म्हणजेच देवाचा. आणि तेव्हा देव पण भोगावे गा. जेव्हा टाकीचे घाव सोसून 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 एक योग्य आकार प्राप्त होतो तेव्हाच काय मिळतं? देव पण मिळतं. तोपर्यंत देव पण मिळत नाही. ह्या दगडाला कोणीही काय करतं? ठोकरून देत. माणसाचं जीवन सुद्धा असंच आहे. जोपर्यंत कठीण परिस्थितीला आपण तोंड देणार नाही, जोपर्यंत आपण भोग भोगणार नाही, तोपर्यंत आपल्याला मोठेपणा हा प्राप्त होणार नाही. बरे, एका बाजूला महाराज सांगतात की हा भोग आपल्याला भोगायचा आहे, दुसऱ्या बाजूला सांगतात एका बाजूला भोग भोगायचा, टाकीचे घाव सहन करायचे, आणि दुसऱ्या बाजूला काय करायचं? आपुली स्तुती निंदा अथवा मान. आपली कोण स्तुती करत असेल किंवा आपली निंदा करत असेल किंवा मान देत असेल किंवा मान देतही नसेल, काही असेल, टाकावा थुंकोनी पहिलीकडे. मग असा जो कुणी दिलेला फुकाचा मान आहे किंवा आपल्या कर्तृत्वाचाच केलेला मान सन्मान असेल, हा मान असेल, आपली स्तुती असेल किंवा आपली निंदा असेल, हे काही जरी कुणी आपल्यासोबत केलं तरी ते काय करायचं? थुंकून टाकायचं. म्हणजे त्याने आपण स्वतः विचलित व्हायचं नाही. एखादा आपली खूप स्तुती करतो, वा वा तो किती चांगला माणूस आहे, माझी स्तुती करतो, असं आपल्याला वाटू शकतं. असं वाटणं नैसर्गिक आहे. परंतु महाराज सांगतात की ती स्तुती थुंकून द्या. निंदा केली तरी त्याला थुंकून द्या, उलट त्याचा स्वीकार करा. निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलं. हे सर्व काय करायचं? सोडून द्यायचं. संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये स्थितप्रज्ञाची संकल्पना सांगते. हीच ती स्थितप्रज्ञाची संकल्पना आहे. कोणाच्या स्तुतीचाही आपल्यावर परिणाम नाही आणि कोणाच्या निंदेचाही आपल्यावर परिणाम नाही. एका बाजूला हे करायचं, एका बाजूला हे करायचं नाही. एका बाजूला टाकीचे घाव सहन करायचे, दुसऱ्या बाजूला निंदा स्तुती याचा परिणाम स्वतःवर होऊ द्यायचा नाही. आणि मग आपला मार्ग काय आहे जीवनाचा? सद्गुरु सेवन तेची अमृत पान. सद्गुरु सेवन म्हणजे सद्गुरूचा सहवास. सद्गुरू म्हणजे हे आजकालचे भोंदू बाबा नव्हे. सद्गुरू म्हणजे ज्यांचं वर्तन चांगलं आहे, जे आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात. आणि मग महाराज सांगतात की सद्गुरु सेवन त्याची अमृतपान. सद्गुरूचा जो सहवास आहे हा अमृतपान आहे, म्हणजे अमृत प्राशन केल्यासारखा आहे. सद्गुरूचा सहवास हा अमृतासारखा आहे, गोड आहे, मधुर आहे आणि आपल्याला जीवनात उन्नतीकडे, प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. मग महाराज सांगतात एका बाजूला सद्गुरूची जी
महती आहे ही कशी आहे, अमृतासारखी आहे. करुणी प्राशन बैसा वेगा. आणि मग हे अमृतासारखा जो सहवास सद्गुरूचा आहे तो सहवास आपण घ्यावा आणि मग सद्गुरू सोबत हा सहवास, हा अमृत याचं प्राशन करत बसावं. पुढे महाराज सांगतात, ते आणखीन एक उदाहरण देऊन आपल्याला सांगतात की हा सद्गुरूचा सहवास कसा आहे, हा अमृतासारखा सहवास कसा प्रिय आहे आणि कसा आपल्याला आनंदाकडे घेऊन जातो. महाराज सांगतात की आपुल्या मस्तकी पडो तो डोंगर, सुखाचे माहेर टाकू नये. आपल्या मस्तकावर डोंगर जरी पडले, किती जरी अडथळे पडले तरी आपल्याला सुख देणारं, आपली काळजी घेणारं आपलं हे जे माहेर आहे हे माहेर टाकू नये. कुठल्याही माहेरवाशीन कसलीही बाद त्यांच्या माहेरचे लोक असतील तरी ती त्याचं कौतुकच करते, कारण ते तिचं आपलं असतं, ज्यातून ती पुढे आलेली असते. तसंच महाराज सांगतात, आपुल्या मस्तकी पडोत डोंगर, सुखाचे माहेर टाकू नये. आपल्या मस्तकावर किती जरी डोंगर पडले, किती जरी अडचणी आल्या, किती जरी दुःख झालं तर आपलं जे सुखाचं माहेर आहे ते माहेर टाकून द्यायचं नाही. ज्या पद्धतीनं माहेरवाशीन आपल्या माहेराची जी काही माणसं असतात, जो काही संस्कार असतो त्याचं जसं जतन करते तसं ह्या गुरुच्या, सद्गुरूच्या सानिध्याचं जतन केलं पाहिजे. शेवटच्या चरणात महाराज सांगतात की तुका म्हणे आता सांगू तुला किती, जिन्याची फजिती करू नये. अरे वा, तुला किती समजून सांगू मी, तुझ्या जीवनाची फजिती करू नकोस आणि वृथा मार्गाला, भोंदूबाबाच्या मार्गाला लागून, लोकांच्या मागे लागून स्वतःचं नुकसान करून घेऊन नकोस. भोंदूबाबाच्या या वाईट लोकांच्या, दिसायला तर फार मोठे धार्मिक दिसतात, अशा लोकांच्या नादाला लागून काय करू नकोस, तू स्वतःच्या जिंदगीची फजिती करून घेऊ नकोस. टाकीचे घाव सहन कर, निंदा स्तुती याचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नकोस. सद्गुरूच्या सानिध्याचं प्राशन कर. एखाद्या माहेर वासनीप्रमाणे त्यांचा सहवास तू जतन कर. भलेही तुझ्या मस्तकावर डोंगर जरी पडले तरी हे सुखाचं माहेर देणारा हा जो सद्गुरूचा सहवास आहे हा सहवास तू सोडू नकोस. आणि मग शेवटी महाराज सांगतात की तुका म्हणे आता सांगू तुला की तुला किती बाबा समजून सांगू, तुझ्या जिन्याची फजिती तू करू नकोस. कितीही अडचणी आल्या तरी तू तुझा मार्ग चालला पाहिजे. अशाच अर्थाची एक सुप्रसिद्ध अशी इंग्रजी कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे इन्व्हिक्टस. इन्व्हिक्टस याचा अर्थ असतो अपराजित, ज्याला कोणीही पराजित करू शकलं नाही. आणि मग या कवितेचा आणि या अभंगाचा कसा समानतेचा धागा आहे, कसा संदेश आपल्याला देतो ते आपण या भागामध्ये, आपण या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर काय म्हणतात इन्व्हिक्टसमध्ये कवी विल्यम अर्नेस्ट हेनली. मागच्या भागामध्ये एका आपण यांच्या या कवितेची चर्चा केली होती. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अनंत अडचणी होत्या, दुःख होते, त्यांना आजार होता, त्याचा ते मुकाबला करत होते, तरीही ते खंबीरपणे लढत होते. आणि म्हणूनच ते इन्व्हिक्टस नावाची कविता लिहिली. त्यामध्ये ते लिहितात की आउट ऑफ द नाईट दॅट कव्हर्स मी, black as the pit from pole to pole, I thank whatever God may be for my unconquerable soul. ही जी रात्र आहे या ध्रुवापासून त्या ध्रुवापर्यंतची पूर्ण काळोखी रात्र आहे. आणि मग ह्या काळोख्या रात्रीचा प्रवास मला करायचा आहे. मी अतिशय अडचणीमध्ये प्रवास करत आहे, पण तरीही आय थँक गॉड, तरी मी ईश्वराचा आभारी आहे, कारण जे मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी कसा आहे, समाधानी आहे. कारण माझा आत्मा जो आहे, माझा सोल जो आहे हा अनकॉन्करेबल आहे, माझा कधीही पराभूत होणारा नाही. महाराज जसं सांगतात की टाकीचे घाव मस्तकावर जोपर्यंत सहन करणार नाही तोपर्यंत प्रगती तुझी होणार नाही. आणि तसंच कवी या ठिकाणी सांगतात की मी पण काय करत आहे, माझ्या जीवनातले किती जरी दुःख असले तरी मी त्यांना तोंड देत पुढे चाललेलो आहे, कारण माझा आत्मा हा अपराजित आहे. In the fell clutch of circumstances, I have not whined for cried aloud. Under the bludgeoning of chance, my head is bloody but unbowed. I fell clutch of परिस्थितीच्या खसाट्यामध्ये मी सापडलेलो आहे. आणि मग माझी फार वाईट परिस्थिती आहे, परंतु मी रडत नाही, मी ओरडत नाही. माझं मस्तक, माझं शिर ब्लजिंग आहे, रक्तबंबाळ झालेलं आहे. माय हेड इज ब्लडी, मला रक्त निघालेलं आहे, प्रतिकात्मक रक्त आहे. बट अनबोर्ड, पण हे जे माझं मस्तक आहे, हे मस्तक जे आहे ते झुकलेलं नाही. जसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात की टाकीचे गाव सहन कर बाबा, अडचणीचा मुकाबला कर, पण काय कर, तू पुढे जा. बियॉन्ड दिस प्लेस ऑफ wrath and tears loom but horror of the shade, and yet the menace of years
फाइंड अँड स्मॉल, फाइंड मी अनअफ्रेड. हे जे दुःखाचा, अश्रूचा हा जो वाईट काळ आहे, हा भीतीदायक जो काळ आहे, हा जो काळ आहे, हा काळ वर्षानुवर्ष सुरू आहे. परंतु हा काळ मला त्रास देत आहे, परंतु मला घाबरू शकत नाही. फाइंड मी अनअफ्रेड. त्याला दिसतंय की मी ह्याला घाबरलेलो नाही, मी ह्याला भिलेलो नाही. का? इट मॅटर्स नॉट हाऊ द स्ट्रेट द गेट, हाऊ चार्ज विथ पनिशमेंट द स्क्रोल. आय एम द मास्टर ऑफ माय फेट, आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. कारण याला माहिती आहे की रस्ता सरळ आहे का नाही हे महत्वाचं नाही. मला काय शिक्षा मिळणार आहे किंवा माझ्या जीवनात काय काय मला भोगावं लागतंय तेही महत्वाचं नाही. पण महत्वाचं काय आहे तर आय एम द मास्टर ऑफ माय फेट. माझ्या नशिबाचा मी मास्टर आहे, माझ्या नशिबाचा मी मालक आहे. आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. आणि माझ्या आत्म्याचा मी कॅप्टन आहे, प्रमुख आहे. हे सगळं कधी? जोपर्यंत तुम्ही दुःख सहन करणार नाही. जेव्हा तुम्ही दुःख सहन कराल, अडचणीतून पुढे जाल, तेव्हा मात्र या सगळ्यातून काय होणार आहे? तुमची सुटका होणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश आणि विल्यम अर्नेस्ट हंटली यांचा संदेश हा अतिशय समान असलेला आपल्याला दिसून येतो. अशाच प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. हा पॉडकास्ट 119, तर पुढचा पॉडकास्ट असणार आहे 120. पुन्हा एकदा जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय तुकोबाराय. रामकृष्ण हरी.